कार्तिक महात्म्य अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. नारद म्हणतात, राजा, इकडे विष्णू जलंधर दैत्याचे नगरात गेले व त्याची स्त्री वृंदा हिचे पतिव्रत्य भंग करावे असा त्यांनी विचार केला. इकडे वृंदा स्वप्नात आपला पती रेड्यावर बसला आहे, अंगास तेल लाविले आहे, नग्न आहे, काळ्या फुलांच्या भूषणाने युक्त आहे व 5 पक्षक पिशाचादी सर्ववार आहे. हजामत केली आहे. काळोखाने व्याप्त अशा दक्षिण दिशेकडे जात आहे. आपले नगर समुद्रात आपल्या सुद्धा बुडाले असे पाहती झाली व ती जागृत होऊन भयंकर स्वप्नांचा विचार करू लागली. सूर्य उगवल्यावर त्याकडे पाहिले. तो निस्तेज व ज्याला छिद्रे पडली आहेत असा दिसला. हे सर्व अनिष्ट आहे असे समजून भयाने घाबरी होऊन ती रडू लागली. समाधान व्हावे म्हणून गोपूर, बंगला इत्यादी जागी गेली, परंतु तिला सुख वाटेना. मग दोघी मैत्रिणी येऊन बागेत गेली. तेथे इकडे तिकडे पुष्कळ फिरली, तरी तिला चैन पडेना. या वनातून त्या वनात अशी फिरू लागली व भ्रमिष्ठासारखी होऊन देहभान विसरले. याप्रमाणे ती फिरत असता ज्यांची तोंडे सिंहाप्रमाणे व त्यांच्या दाढा भयंकर आहेत असे 2 अकराळ विकराळ राक्षस तिने पाहिले. त्या राक्षसांना पाहताच फार घाबरून पळू लागली. पळता पळता तिने शिष्यांसह वर्तमान मौन धारण करून बसलेला एक तपस्वी पाहिला. वृंदेने राक्षसांच्या भयाने जाऊन आपल्या हातांनी त्या तपस्व्याच्या गळ्याला मिठी मारली आणि हे मुने, मी शरण आले, माझे रक्षण कर असे म्हणाली. राक्षस मार्गे लागल्यामुळे ती वृंदा घाबरली आहे असे त्या ऋषीने पाहून रागाने आपल्या हुंकाराने ते घोर राक्षस मागे परतविले. हुंकाराच्या भयाने राक्षस भिवून परत गेले असे पाहून वृंदा ऋषी साष्टांग नमस्कार घालून म्हणाली. वृंदा म्हणते, हे ऋषे, आपण कृपा करून माझे या भयंकर संकटापासून रक्षण केले. आता माझी एक विनंती आहे, तरी कृपा करून माझे समाधान करा. हे प्रभो, माझा पती जलंधर शंकराशी युद्ध करण्यास गेला आहे, तर हे सुरवता तो तेथे युद्धास कसा आहे ते मला सांगा. नारद म्हणतात, ऋषींनी तिचे भाषण ऐकून दयेने वर पाहिले. इतक्यात 2 वानर आले व ऋषीस नमस्कार करून पुढे उभे राहिले. नंतर ऋषीने डोळ्यांनी खून करताच आकाशात गेले व क्षणार्धात जाऊन परत येऊन नमस्कार करून उभे राहिले. वानरांनी आणलेले आपल्या पतीचे मस्तक, धड व हात पाहून पतीच्या दुःखाने व्याकुळ होऊन वृंदा मूर्छित होऊन पडली. ऋषींनी तिच्यावर कमंडलूचे उदक शिंपडून तिला सावध केले. तेव्हा ती पतीच्या कपाळाला कपाळ लावून रडू लागली. वृंदा म्हणाली, जो पूर्वी सुखाच्या भाषणाने माझा विनोद करीत होता, मग आज तुमची परमप्रिया मी निरपराधी असून माझ्याशी का बोलत नाही? ज्याने देव, गंधर्व, विष्णू यांना देखील जिंकले अशा त्रैलोक्य जिंकणाऱ्याला केवळ तपस्वी शंकराने कसे काय मारले? नारद म्हणतात, राजा, वृंदा याप्रमाणे रडून ऋषीला म्हणाली. वृंदा म्हणते, हे कृपानिधी मुनिश्रेष्ठा, या माझ्या प्रिय पतीला जिवंत करा. आपण माझे पतीला जिवंत करण्यास समर्थ आहात असे मला वाटते. नारद म्हणतात, हे तिचे भाषण ऐकून ऋषी हसून भाषण करीतात. ऋषी म्हणतात, हे वृंदे, याला शंकराने युद्धात मारलेले आहे म्हणून हा जिवंत होण्याला समर्थ नाही, तरी तुझी फार दया येते म्हणून याला उठवितो. नारद म्हणाले, ऋषी याप्रमाणे बोलून गुप्त झाले व जलंधर जिवंत होऊन उठून प्रीतीने वृंदेस आलिंगन देऊन तिचे चुंबन घेऊ लागला. वृंदाही आपल्या पतीला पाहून आनंदित झाली व त्याच्याबरोबर पुष्कळ दिवस त्याच वनात राहून उपभोग घेतला. एके दिवशी त्याच्या शेवटी तो आपला पती नसून विष्णू आहे असे तिने पाहिले. एके दिवशी समूहाच्या शेवटी तो आपला पती नसून विष्णू आहे असे तिने पाहिले. तेव्हा रागाने ती विष्णू निर्भत्सना करून बोलली. वृंदा म्हणाली, दुसऱ्याच्या स्त्रियांशी गमन करणाऱ्या तुझ्या शिलाला धिक्कार असो. तूच मायेने कपटी तपस्वी झाला होतास हे मला चांगले समजले. जे दोघे आपले द्वापार सेवक मला मायेने वानर दाखविलेस, तेच पुढे राक्षस होऊन तुझे स्त्री हरण करतील व तू स्त्रीच्या दुःखाने रानोरान फिरशील. तेव्हा वानर तुझे काय सहाय्य करतील? तेव्हा वानर व तू स्त्रीच्या दुःखाने रानोरान फिरशील तेव्हा वानर तुझे सहाय्य करतील. दुसरा शिष्य शेष लक्ष्मण हा तुझ्याबरोबर फिरेल व तुझी सेवा करेल. याप्रमाणे बोलून त्या वृंदेने अगदी प्रवेश केला. विष्णूने तिचे पुष्कळ निवारण केले, तरीही तिने त्याचे ऐकले नाही. नंतर विष्णूने वृंदेवर मन ठेवून विरह दुःखाने वारंवार तिचे चिंतन करीत तिच्या राखेत लोळत राहिले. देवादिकांनी
पुष्कळ समजूत केली तरी त्यांच्या मनाला शांती आली नाही. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य वृंदाग्नी प्रवेशी नाम षोडशोऽध्यायः चरणार्पणमस्तु.